तुमचा मुलगा स्वतःसाठी अभ्यास करतोय की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजबुरीने अभ्यास करतोय? उत्तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही. उत्तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही. आज बरेच स्टुडंट नीटची तयारी करत आहेत, पण सगळ्यांना डॉक्टर व्हायचं असं नाहीये. खूप स्टुडंट फक्त आई बाबांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नीटला अपियर होतात आणि इथे सुरू होतो खरा ताण, परफॉर्मन्स एन्झायटी. बघा, सायकोलॉजीच्या नियमानुसार जी गोष्ट तुमचा मुलगा निवडतो म्हणजे चॉईस त्याची असते, स्वतःची असते, ती करताना थकवा येऊ शकतो, पण त्याला दबाव नक्कीच येणार नाही. पण जी गोष्ट त्याच्यावर लादली जाते ती करताना भीती येते, गिल्ट येते आणि एन्झायटी. जर तुमचा मुलगा सतत विचार करत असेल की मी फेल झालो तर काय होईल, लोक काय म्हणतील, तर प्रॉब्लेम अभ्यासात नाही, प्रॉब्लेम आहे त्याच्या चॉईसमध्ये. आता कल्पना करा, एक 17 वर्षाचा मुलगा दररोज 10 ते 12 तास सलग अभ्यास करतो, पण झोपताना त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरतो, हे खरंच मला करायचं आहे का? प्रश्नचिन्ह. ही फक्त चिंता नाही, ही हळूहळू स्वतःला हरवण्याची प्रक्रिया आहे. बघा, एक साधा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मुलासाठी आधीच ठरवलेलं आहे का की तुमचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर यापैकी काहीतरी बनणार, की तुम्ही त्याच्याशी बसून विचारता त्याला, तुला खरंच काय करायचं आहे, तुझा इंटरेस्ट काय आहे? म्हणजे फरक इतकाच आहे. एका ठिकाणी तुम्ही निर्णय घेतलाय, एका ठिकाणी तुम्ही स्वतः निर्णय घेतलाय आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याला निर्णय घ्यायला मदत करता. कारण कंट्रोल आणि केअर यात खूप मोठा फरक असतो आणि आहे. तुम्ही म्हणता आम्हाला त्याचं भलं करायचं आहे, भलं हवं आहे, चांगलं हवं आहे. पण एकदा स्वतःला विचारा ना, एकदा स्वतःला प्रश्न करा ना, तुमच्या मुलाला काय हवं आहे हे तुम्ही कधी विचारलं आहे का त्याला? नीटमध्ये फेल होणं म्हणजे आयुष्यात फेल होणं नाही आहे. नीट नॉट इज इक्वल टू युअर लाईफ. बघा, एक गोष्ट समजा, एखादा मुलगा एक्झाममध्ये पास होऊ शकतो, नीटच्या एक्झाममध्ये पास होऊ शकतो, कदाचित डॉक्टरही बनू शकतो, पण त्या सगळ्यात त्याचं स्वतःचं मन दाबलं. त्याला काय हवं आहे तेच तो विसरला. तर बाहेरून तो सक्सेसफुल दिसेल, पण आतून तो आनंदी नसेल. आणि खरं सांगायचं तर असं सक्सेस काही उपयोगाचं नसतं. मग पालकांनी काय करायचं? बघा, खूप अवघड काही नाही आहे. सर्वात आधी तुमच्या मुलाला खरं काय आवडतं ते समजून घ्या. तो कशात खुश असतो, आनंदी असतो हे बघा. त्याला थोडं एक्सप्लोअर करू द्या, सर्च करू द्या, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू द्या ना. ताबडतोब कोणत्याही गोष्टीचं जजमेंट घेऊ नका. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, इतर मुलांशी तुलना करणं थांबवा. प्रत्येक मुलगा वेगळा असतो आणि त्याच्याहून महत्त्वाचं, त्याला तुमचं स्वप्न जगायला लावू नका, त्याला स्वतःचं स्वप्न जगू द्या. बघा, कारण शेवटी तुम्हाला फक्त एक डॉक्टर नको आहे, तुम्हाला एक आनंदी, समाधानी माणूस हवा आहे. नमस्कार, मी मानसशास्त्रज्ञ यज्ञेश. आणि जर हा विचार तुम्हाला थोडासा जरी लागला असेल, पटला असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा ज्याला अजूनही वाटतं प्रेशर म्हणजे मोटिवेशन.